नमस्कार, मी सिद्धी कैसास। मी रणरागिणी ताराराणी या नाटकात जानकीची भूमिका करते। जानकी म्हणजे राजाराम महाराजांची पहिली बायको आणि जानकीची जो काही इतिहास आहे तिचं 5व्या वर्षी लग्न झालं होतं राजाराम महाराजांशी आणि तेव्हा राजाराम महाराज सुद्धा 10 वर्षाचे होते। प्रतापराव गुजरांची मुलगी जानकी आणि तिला लहानपणापासून लढायचं म्हणजे तलवारबाजी असेल, काठी असेल, या सगळ्याचे ट्रेनिंग दिलं गेलं होतं आणि त्यामुळे तिने लेटर ऑन जसं ही गोष्ट पुढे जाते या नाटकाची त्याप्रमाणे तिने त्यागही केला आणि त्याग केल्यानंतर ती परत उभी राहून लढायला सज्जसुद्धा झाली। सो ही भूमिका खरंच खूप जबाबदारीची आहे आणि ही करताना विजय राणे सर जे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत आणि सिद्धांत घरत ज्यांनी तलवारबाजी आणि काठीचं प्रशिक्षण दिलं यांची खूप मदत झाली आणि शिवाजी मंदिर ट्रस्ट हे पहिल्यांदाच या नाटकाच्या निमित्ताने निर्मिती करतायत एका नाटकाची। तर त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत की आम्ही या प्रोजेक्टचा भाग होऊ शकलो आणि 19 फेब्रुवारीला शिवाजी मंदिर येथे दुपारी 4 वाजता या नाटकाचा प्रयोग होणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीसुद्धा त्याच दिवशी आहे। तर तुम्ही सगळ्यांनी फक्त स्त्रियांसाठी हे नाटक नसून अख्ख्या फॅमिलीसाठी हे नाटक आहे, तर कुटुंबानी या आणि नक्की आम्हाला कळवा तुम्हाला कसं वाटतं हे नाटक। आम्ही वाट बघतोय। थँक्यू। नमस्कार, मी साक्षी नाईक। रणरागिणी ताराराणी या नाटकामध्ये मी अंबिकाबाईंचा रोल करते आहे। ही भूमिका करताना ॲक्च्युली अंबिकाबाई कोण होत्या हे खरंच माहीत नव्हतं, पण जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली त्यानंतर मला कळायला लागलं की नेमकं ती पात्र काय आहे। खरं तर हे नाटक फक्त ताराराणींवर नसून ह्या नाटकातून 5 रणरागिणी तुम्हाला दिसणार आहेत। जसं ही म्हणाली तसंच की त्या काळामध्ये म्हणजे आपण आता म्हणतो स्त्री पुरुष समानता आहे, पण ही महाराजांनी त्या काळातच दाखवून दिली होती की स्त्रीलाही तेवढाच सन्मान तेवढाच आदर होता, तिच्या म्हणण्याला तेव्हा ही किंमत होती। आणि मी तर म्हणते की प्रत्येक कुटुंबाने बघावं असं हे नाटक आहे। वेगळा इतिहास तुम्हाला बघायला मिळणार आहे, तो कदाचित आपल्या आत्तापर्यंतच्या पुस्तकांमधून तुम्ही वाचला नसेल आणि निश्चितच हे नाटक बघितल्यानंतर तुम्हाला खूप काही गोष्टी कळतील ज्या इतिहासात घडून गेल्या, ज्या आपल्यापर्यंत पोहोचल्या नाही आहेत। आपले दिग्दर्शक विजय राणे यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला ह्याच्यातून दिग्दर्शन करून खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केलेली आहे नाटकाची आणि लिखाणही खूप सुंदर आहे। त्यामुळे संवाद बोलताना आम्हाला एक मनामध्ये म्हणजे एक चेतना जागृत झाली आणि निश्चितच तुम्हालाही याचा आनंद नक्कीच मिळेल। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे 19 तारखेला, त्या दिवशी शिवाजी मंदिर येथे संध्याकाळी 4 वाजता हे नाटक आहे। नक्की या आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा। दागदागिने आणि हे त्या काळामध्ये जे होते त्या काळानुसारच सगळ्यांना दिलेले आहेत, कारण तेव्हाचा जो काळ होता त्या काळामध्ये जी कपडे नेसण्याची पद्धत म्हणा किंवा त्या काळातले आपले मराठी दागिने कसे होते हा सगळ्याचा अभ्यास करून हे केलेलं आहे। आणि ह्यामध्ये खरं बघायला गेलं तर तलवारबाजी वगैरे जी आहे ती माझ्या वाट्याला नाही आली आहे, त्यामुळे हीच जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकेल। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं राजघराणं स्टेजवरती उभं करणं त्याच्यासाठी प्रत्येक येसुबाई असतील, जानकी असेल, ताराराणी असतील, ह्या सगळ्या स्त्रियांची नऊवारी दागिने इथपासून खूप बारीक गोष्टींवरती मेहनत घेतलेली आहे आणि माझ्यासाठी ती जबाबदारी पण आहे, कारण मला तलवारबाजी लढाईचे जे सीन आहे तो माझा याच अटायरमध्ये असणार आहे। त्यामुळे एक जबाबदारी आहे की त्या काळातल्या स्त्रिया कशा करत असतील किंवा कशा त्यांनी केलं, तर हे एक प्रकारे मला शिकायला मिळालं या निमित्ताने। सो येस, खरं तर खूप मोठी टीम आहे आणि सगळेच अनुभवी आहेत, सगळेच एकमेकांना मदत करून आम्ही एकमेकांसोबत रिहर्सल करतोय गेला 1-1.5 महिना आणि रिहर्सलच्या पार जाऊन प्रत्येकजण प्रत्येकाची भूमिका इतिहासात जाऊन अभ्यास करून शिकण्याचा प्रयत्न करतोय, कारण प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन कळत आहे भूमिकेबद्दल जे आम्हालाही माहीत नव्हतं। जसं जानकीबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे, राजाराम महाराजांची पहिली बायको, तर तिच्याबद्दल अभ्यास करणं, तिचा त्याग, तिचं आयुष्य कसं असेल हे शिकून हे अनुभवून मग ते साकारणं ही जबाबदारी आहे, तसंच प्रत्येकाची आहे। त्यामुळे मला असं वाटतं ही खरंच अख्खं टीमवर्क आहे आणि टीमवर्क आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो 19 फेब्रुवारीला, तर नक्की या आणि बघा।
50 लोकांना घेऊन हे नाटक उभं केलं गेलं आहे. त्यामुळे निश्चितच खूप भव्य दिव्य पद्धतीने हे होणार आहे आणि ह्याचा सेट म्हणा किंवा इतर काही जसं ज्वेलरी आहे, आमचे कॉस्ट्युम्स आहेत, ह्या सगळ्याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. एक ऐतिहासिक नाटक करणं ही साधी गोष्ट नाही आहे, कारण लोकांपर्यंत ह्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो. त्याच्यामुळे निश्चितच या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून आमच्या दिग्दर्शकांनी या सगळ्या गोष्टींचा एकसंध करून हे नाटकाची एक प्रतिकृती म्हणा किंवा एक तेव्हा काळात काय घडलं होतं ह्याचा दर्शवण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे. तर हे थोडं थोडकं का होईना त्यातला एक सिंहाचा वाटा म्हणून आम्ही याच्यामध्ये अभिनय करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. कारण कदाचित त्या काळामध्ये याहीपेक्षा खूप वेगळी परिस्थिती असू शकेल, पण एक छोटासा एक खारीचा वाटा म्हणतोय तसा आम्ही प्रयत्न करतोय. त्यामुळे त्या प्रयत्नांना यश देण्यासाठी तुम्हाला आम्हाला बघण्यासाठी यावंच लागेल आणि तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचावी हीच आमची विनंती आहे तुम्हा सगळ्यांना. त्यामुळे नक्की या आणि आम्हाला प्रतिक्रिया कळवा तुमच्या. शेवटी जाता जाता आम्ही एवढंच सांगू, जय भवानी, जय शिवराय.